हॅलो माय डिअर स्टुडंट. आज आपण इंटिग्युमेटरी सिस्टीम ह्यामधला तिसरा बीट स्टार्ट करतोय. तिसऱ्या बीटमध्ये आपले साधारण 2 टप्पे असणार आहेत. तर आता जे फोकस करणार आहे ते म्हणजे इपिडर्मल डेरिव्हेटिव्ह्ज. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जनरलाइज्ड स्ट्रक्चर्स म्हणजे इपिडर्मिस आणि डर्मिस लेयर कसा असतो हे पाहिलं. त्यानंतर आपण फंक्शन्स पाहिलेत की आपल्या प्रत्येक ॲनिमल्स म्हणजे जे व्हर्टिब्रेट्सच्या अंडर जे ॲनिमल्स येतात तर ह्या सगळ्या ॲनिमल्सच्या स्किनचं काय फंक्शन आहे असं आपण ओव्हरऑल फंक्शन्स पाहिलेले होते. आणि आजचं आपण जे लेक्चर बघतोय त्याच्यामध्ये आपण इपिडर्मल डेरिव्हेटिव्ह्ज बघणार आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये टाईप्स आहेत ते आपण पुढं बघूया. ठीक आहे. फर्स्ट जे आहे डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अ इंटिग्युमेंट, ह्यामध्ये महत्त्वाचे 2 टाईप्स पडतात. एक म्हणजे इपिडर्मल डेरिव्हेटिव्ह, दुसरं म्हणजे डेर्मल डेरिव्हेटिव्ह. यामध्ये आणखीन परत टाईप पडतात. इपिडर्मल डेरिव्हेटिव्हमध्ये इपिडर्मल ग्लँड्स येतात, हार्ड हॉर्नी स्ट्रक्चर्स येतात आणि डर्मल डेरिव्हेटिव्हमध्ये परत 2 प्रकार पडतात. ते म्हणजे पहिला आहे बोनी डर्मल स्केल्स. ओके. आणि त्यानंतर लास्ट जे आहे स्कूट्स, फिन आणि रे. ह्याच्यामध्ये परत टाईप्स येतात. हे आपण आत्ता जे पाहणार आहोत ते फक्त आणि फक्त इपिडर्मल ग्लँड्स हे फोकस करणार आहे. म्हणजे इपिडर्मल डेरिव्हेटिव्ह्ज मधला पहिला पॉइंट तो म्हणजे इपिडर्मल ग्लँड्स. या आपण पाहणार आहोत. साधारण कुठल्या कुठल्या प्रकारच्या ग्लँड्स जे व्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स आहेत त्यांच्या स्किनमध्ये, त्यांच्या डेरिव्हेटिव्ह डर्मल रिजनमध्ये, इपिडर्मल रिजनमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे ग्लँड्स प्रेझेंट आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हार्ड हॉर्नी स्ट्रक्चर्स वगैरे बघणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया इपिडर्मल ग्लँड्स पासून. त्यातली पहिली ग्लँड आहे ती म्हणजे म्युकस ग्लँड. म्युकस तुम्हाला नाव बऱ्याच वेळा ऐकलं असेल. जर तुम्ही डायग्रामॅटिकली बघितला तर ही तुम्हाला अशी डायग्राम बघायला मिळेल. ठीक आहे. इट सिक्रीट्स म्युसिन विच फॉर्म द स्लाइमी ऑर स्टिकी व्हेन कम्स इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर. जनरली म्युकस हा असा कंपोनंट आहे तो जेव्हा पाण्याशी कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा तो जरा स्लाइमी किंवा स्लिपरी होतो. ह्याचा उपयोग कशासाठी होतो? जर एखाद्या ॲनिमलच्या बॉडीच्या बाहेर म्हणजे शक्यतो जे ॲनिमल्स ॲक्वॅटिक आहेत आणि त्या ॲक्वॅटिक कंडिशनमध्ये असताना त्यांच्या एपिडर्मल डेरिव्हेटिव्ह्ज किंवा स्किननं जर म्युकस सिक्रीट केला आणि अशा म्युकस बरोबर जर वॉटरशी कॉन्टॅक्ट झाला तर ते स्लिपरी होतं. ह्याच्यापासून त्याला प्रेपासून वाचण्यासाठी म्युकस ग्लँड महत्त्वाचा रोल करते. इट कीप्स स्किन मॉइस्ट, प्रोटेक्ट फ्रॉम बॅक्टेरिया अँड फंगाय. जे ॲनिमल्स वॉटरमध्ये राहतात, वॉटरमध्ये सुद्धा बॅक्टेरिया फंगाईज भरपूर प्रमाणात असतात, तर त्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन व्हावं त्यासाठी ह्या अशा पद्धतीने म्युकस ग्लँड्स त्या ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतात. साधारण कुठल्या ॲनिमल्समध्ये बघा तर ग्रॅन्युलर सेल्स हे एक प्रकारच्या सेलचं नाव आहे. बीकर सेल्स ऑफ ॲम्फिऑक्सस. ॲम्फिऑक्सस हा सुद्धा वॉटरमध्ये राहणारा इंडिव्हिज्युअल आहे. तसंच सायक्लोस्टोममधले आहेत ॲनिमल्स. इवन काही फिशेस आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला म्युकस ग्लँड बघायला मिळते. म्युकस ग्लँडमध्ये काय होतं की हे काय करतात की म्युकस सिक्रीट करतात, ज्याच्याबरोबर वॉटरशी कॉन्टॅक्ट आल्यानंतर त्याचं स्वेलिंग किंवा स्लिपरी कंडिशन होते, ज्यामुळं त्याला जो खाणारा दुसरा ॲनिमल आहे तर तो शक्यतो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. तर म्युकस ग्लँडचं असं महत्त्वाचं फंक्शन आहे. नेक्स्ट बघूया आपण पॉयझन ग्लँड. दिसायला बघा कशी आहे. तुम्हाला जर TS जर बघायला गेला तर तुम्हाला असं पॉयझन ग्लँडचं मोठ्याच्या मोठ्या ग्लँड्युलर स्ट्रक्चर बघायला मिळेल. हे पॉयझन ग्लँड आहे ही. ठीक आहे. आता इथं काय काय बघा, दे आर मल्टीसेल्युलर आहे, क्युटॅनियस ग्लँड आहे, लार्ज बट फ्यू इन नंबर. ही ग्लँड जी आहे दिसायला फार मोठी असते पण ह्याची जी संख्या आहे त्या ग्लँडची ती बरीच कमी आहे. सिक्रिशन ऑफ इट मे बी बिटर, इरिटेटिंग अँड इवन डेंजरस टू द प्रिडेटर. बऱ्याच वेळा ज्या ॲनिमल्सच्या बॉडीवरती जर पॉयझन ग्लँड असेल आणि तुम्ही अशा ॲनिमल्सला जर टच जरी करायला गेलात तरी तुमच्या बॉडीला त्याचं इरिटेशन होऊन तुम्हाला त्याचं पॉयझन होऊ शकते किंवा स्किनशी रिलेटेड तुम्हाला डॅमेज होऊ शकतो. म्हणूनच त्या ग्लँड्सना पॉयझन ग्लँड असं आपण नाव दिलेलं आहे. इन सम ॲनिमल्स दे कलेक्टेड इन अ मासेस अँड फॉर्म अ पॅराटिड ग्लँड. बऱ्याच ॲनिमल आता इथं तुम्ही जर बघितलात तर सिंगल आहे. ह्याचं सिंगल आहे स्ट्रक्चर, ह्याचं ओपनिंग सिंगल आहे, ह्याचं सुद्धा सिंगल ओपनिंग आहे. पण जर तुम्ही बाकीचे काही ॲनिमल्स पाहिलात तर त्यामध्ये एकत्र ह्या सगळ्या ग्लँड्स येऊन त्याचं कॉमन डक्ट थ्रू ओपनिंग होतं. ओके. तर अशी जर डक्ट पॉयझन ग्लँडशी रिलेटेड असेल तर त्या ग्लँडला मॉडिफाईड नाव येते, ते म्हणजे पॅरोटिड ग्लँड. ओके. तर कुठल्या ॲनिमल्समध्ये असते तर काही प्रमाणात माशांच्या मध्ये आणि काही जे फ्रॉग वगैरे स्पेसिस आहेत. बेसिकली फ्रॉग म्हणा किंवा
तुम्हाला टोड वगैरे, तर अशा ॲनिमल्सच्या बॉडीवरती तुम्हाला हे पॉयझन ग्लँड्स बघायला मिळतील. त्यानंतर नाही लुमिनिसंट ग्लँड ऑर फोटोफोर्स. फोटो नावामध्ये लक्षात येत असेल की लाईट इमिट करणारे हे ॲनिमल्स आहेत. दे आर मल्टीसेल्युलर लाईट इमिटिंग ऑर्गन. लाईट इमिट करतात ते आणि याच्यामध्ये सेल्स भरपूर असतात. द रिफ्लेक्टर इज मेड ऑफ अ ग्वानिन क्रिस्टल. ज्या वेळेला हा ॲनिमल लाईट इमिट करतो तर त्या लाईटचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे ते ग्वानिन क्लिस्टर फॉर्ममध्ये ते प्रेझेंट असतो. लाईट इमिटेड इज टू अट्रॅक्ट द प्रे. बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्या ॲनिमलला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायचं असेल म्हणजे ते ॲज अ फूड मटेरियल म्हणून आपल्याला अट्रॅक्ट करायचं असेल तर ते काय करतात, लाईट इमिट करतात. तर त्या ॲनिमल्सना ते काहीतरी वेगळं दिसतं आणि ते अट्रॅक्ट होतात आणि अशा पद्धतीनं अशा ॲनिमल्सना त्यांचं फूड मटेरियल मिळायला मदत होते. दे कॅन बी फ्लॅश ऑफ ऑर ऑन बाय अ सिम्पॅथेटिक नर्व. बऱ्याच वेळा कंटिन्युअसली लाईट इमिट करतातच असं नाही. बऱ्याच वेळा ते जसं आपण स्विच ऑन ऑफ करतो तर अशा पद्धतीची सुद्धा कंडिशन तुम्हाला या ल्युमिनिसंट ग्लँडमध्ये फोटोफोर्समध्ये बघायला मिळेल. तर काही टेलिओस्ट फिश जे आहेत त्यामध्ये तुम्हाला 100% ल्युमिनिसंट किंवा फोटोफोर्स बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फिमोरल ग्लँड. हे बघा इथं तुम्हाला लिझार्डचं स्ट्रक्चर दिसतंय. हे पायाची बाजू आहे त्यांची. इथं काहीतरी वरच्या बाहेरच्या बाजूला काहीतरी गोल गोल स्ट्रक्चर दिसतंय आणि इथं काहीतरी बाहेर यायला लागले. आपण काय आहे बघूया. हे दीज आर प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल सरफेस ऑफ ईच थाय इन अ सिंगल रो. 12 to 18 फ्युमरल पोर्स आर प्रेझेंट. ॲक्च्युली जे लिझार्ड कॅटेगरीचे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्समध्ये 12 ते 18 मांडीच्या म्हणजे खालच्या बाजूचे जे मांडीच्या रिजनला तुम्हाला हे असे ग्लँड्स बघायला मिळतील. दे आर स्टिकी सिक्रिशन हार्डन इन एअर टू फॉर्म टेम्पररी स्पाइन. ॲक्च्युली ह्याच्यातून जेव्हा सिक्रिशन बाहेर येतं तेव्हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते हार्ड होतं आणि तशा पद्धतीने तुम्हाला सिम्पल छोटे छोटे स्पायनल स्ट्रक्चर या फिमरल ग्लँडच्या बाहेर आलेलं बघायला मिळेल. इट्स फंक्शन इज टू होल्ड द फिमेल ड्युरिंग कॉप्युलेशन. ॲक्च्युली हे मेलला प्रेझेंट असतंय आणि मेलला प्रेझेंट असल्यामुळं फिमेलला कॉप्युलेशन किंवा मेटिंग करायच्या वेळेला कॅप्चर करण्यासाठी पकडून ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे फिमरल ग्लँड महत्त्वाचे आहेत. कारण की ह्याच्यापासून जे हे स्ट्रक्चर बाहेर आलेलं आहे ह्याच्यापासून काय होतं की ते फिमेलला अटॅच करून ठेवण्यासाठी मदत होते. एक्झाम्पल बेसिक एक्झाम्पल आहे युरोमॅट्रिक्स. जनरली मेल लिझार्डमध्ये तुम्हाला फिमरल ग्लँड्स बघायला मिळतील. त्यानंतर ना युरोपायजियल ग्लँड. युरोपायजियल ग्लँड जर तुम्ही TS बघायला गेलात LS तर साधारण असा स्ट्रक्चर बघायला मिळेल. काय काय आहे बघा. प्रेझेंट ॲट द अबोव 2 टेल रिजन. शेपटीच्या भागामध्ये शेपटीच्या पुढच्या बाजूला थोडंसं तुम्हाला ही ग्लँड बघायला मिळेल. ब्रांच्ड अल्व्हिओलार एक्सट्रुडेड्स ऑइल सिक्रिशन. ब्रांच फॉर्ममध्ये आहे. अल्व्हिओलार म्हणजे थोडीशी स्पॉन्जी आहे, मध्ये जराशी स्पेस असते अशा ग्लँड्समध्ये. इट्स फंक्शन टू लुब्रिकेट बीक फॉर प्रिनिंग फिदर्स टू अटॅक द अपोजिट सेक्स. जे काही बर्ड कॅटेगरीमधले ॲनिमल्स आहेत ते बर्ड्सच्या शेपटीच्या वरच्या बाजूला तुम्हाला ही ग्लँड बघायला मिळेल. या ग्लँड थ्रू जे सिक्रिशन बाहेर पडतं हे त्याच्यावर ते बीक घासतात आणि बीक घासल्यामुळं काय होतं, त्यांच्या बीकला त्याचं सिक्रिशन लागतं आणि अशा पद्धतीचं सिक्रिशन ते पूर्ण आपल्या फिदर्सवरती आपल्या बॉडीवरती ते इलिमिनेट करतात. हे करत असताना काय होतंय की त्यांचे फिदर्स जे आहेत ते ऑइल फ्री राहतात. त्याच्यावर थोडंसं शायनी सिक्रिशन येतं आणि त्यामुळं जरी ते पाण्यात वगैरे जरी पोहायला लागले किंवा पाण्यात पडले तर त्यांचे फिदर्स जे आहेत ते भिजत नाहीत. द ऑइल सिक्रेट्स बाय इट कंटेन प्रोमॅटम विच इज पिक्ड अप बाय अ बीक अँड युज्ड फॉर प्रिनिंग अँड वॉटरप्रूफिंग. हेच आता सांगितलं की जे बर्ड्स वॉटर लव्हिंग आहेत किंवा पाण्याच्या आजूबाजूला राहणारे पक्षी असतात शक्यतो तुम्हाला ते भिजलेली बघायला मिळत नाहीत. का? कारण की त्यांना स्पेशल युरोपायजियल ग्लँड थ्रू सिक्रिशन जे असतं ते जास्तीत जास्त प्रमाणात तिने फिदरला लावलेलं असतं. ह्याचा आणखीन एक महत्त्वाचा रोल आहे की त्या बरेच बर्ड्सचे तुम्ही फिदर्स पाहिलात तर शायनी वेगळ्या रंगाचे असं बघायला मिळतात. तर त्याचा हा एक महत्त्वाचा रोल आहे. एक्झाम्पल बघितलात तर हे बर्ड्स आहे. स्वेट ग्लँड काय करते बघा. ऑल्सो कॉल्ड एज अ सुडोरिफेरस ग्लँड. काही ॲनिमल्समध्ये याला सुडोरिफेरस म्हणतात. दे आर स्लेंडर आहे, कॉइल्ड ट्यूब आहे, एम्बेडेड डीप इन अ डर्मिस रिजनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. विथ देअर लॉंग डक्ट्स ओपन ऑन द स्किन सरफेस. स्किन सरफेसला तुम्हाला साधारण ह्याचं ओपनिंग बघायला मिळेल. Little urea and some salts are eliminated, dissolve in water in the sweat, produce these glands. बऱ्याच वेळा आपल्याला जेव्हा घाम येतो तर त्या घामाच्या बरोबर असे
काही बऱ्याच वेळा आपल्याला कपड्यावरती पांढरे डाग म्हणजे आता काखेमध्ये वगैरे जेव्हा स्वेटिंग होतं त्यावेळेला पांढरे तुम्हाला डाग बघायला मिळतात. तर हे काय नाही आहे, आपल्या बॉडीमध्ये कमी प्रमाणात युरिया किंवा सॉल्ट्स जे असतात ते किडनी थ्रू फिल्ट्रेशन काही प्रमाणात न होता तर ते स्वेटिंग थ्रू सुद्धा आपल्या बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. इट हेल्प्स इन रेग्युलेटिंग द बॉडी टेम्परेचर इन द हॉट एन्व्हायरमेंट. तुम्ही जर उन्हामध्ये बसलात किंवा उकडायच्या वेळा तुमच्या लक्षात येईल की जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये आपल्या बॉडीतनं जे वॉटर आहे ते आपण इलिमिनेट करतो, जेणेकरून आपली बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी मदत होईल. दे आर लिमिटेड इन ऑल द मॅमल्स. काही ॲनिमल्स मॅमल्स जे आहेत त्या मॅमल्समध्ये टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. स्पायनी अँट ईटर हा जो मॅमल आहे ह्या मॅमलमध्ये ह्या स्वेट ग्लँड नाहीच आहेत. काही ॲनिमल्समध्ये सोलमध्ये म्हणजे जर तुम्ही मांजर किंवा उंदीर असं बघायला गेलात तर त्यांच्या हाताला जो पॉ असतो, पॉ म्हणजे त्यांचा तळहात जो आहे त्या तळहाताला त्यांचे केस नसतात. तर त्या तळहाताच्याच रिजनला फक्त तुम्हाला स्वेट ग्लँड बघायला मिळेल. नेक्स्ट आहे सिबॅसियस ग्लँड. सिबॅसियस ग्लँड इथं डायग्राममध्ये बघाल इथं हेअर आहे, बरोबर हेअरच्या जवळ तुम्हाला ही सिबॅसियस ग्लँड बघायला मिळेल. काय हा प्रकार बघा, दे आर ब्रांच, बरोबर, अल्व्हिओलार ग्लँड्स ओपन इन टू द हेअर फॉलिकल. सिबॅसियस ग्लँड कुठलाही ॲनिमल बघितला तर तुम्हाला हेअरच्या त्या पोझिशनला तुम्हाला ओपन झालेलं बघायला मिळेल. ओपन्स ॲट डायरेक्टली इन टू द स्किन अराउंड द जिनायटल पार्ट, नोज, टीप, एजेस. बऱ्याच वेळेला आपल्या नाकाच्या आजूबाजूला, नाकाच्या कडेला किंवा जिथं जिथं आपल्या बॉडीवरती केस आहेत त्या हेअरच्या खालच्या बाजूला तुम्हाला 100% सिबॅसियस ग्लँड बघायला मिळेल. सिक्रेट सिबम विच कीप्स स्किन सॉफ्ट, ग्रीसी अँड वॉटरप्रूफ. आपली स्किन बऱ्याच वेळा तेलकट होते, तर कधी कधी सिबॅसियस ग्लँडचं सिक्रेशन जर वाढलं तर आपली स्किन तेलकट होते. पण ॲक्च्युली हे नरिशमेंट करायचं काम करतं. म्हणजे आपण जेव्हा थंडीच्या वेळा वॅसलीन लावतो तर तसं वॅसलीन लावायची आपल्याला गरज नसते. आपल्या बॉडीतले सिबॅसियस ग्लँड काय करतात, आपली बॉडी मॉइस्ट किंवा वॉटरप्रूफ म्हणा किंवा ग्रीसी ठेवण्यासाठी मदत होते. पण ही काही प्रमाणात होते. इन पांगोलिन मराइन मॅमल हॅव अ सिरुमिनस ग्लँड, मॉडिफाईड सिबॅसियस ग्लँड प्रेझेंट ऑन एक्सटर्नल इयर कॅनाल. जो पॉंगोलिन नावाचा मराईन रिजनमध्ये राहणारा जो मॅमल आहे, ह्या मॅमलला कानाच्या रिजनला तुम्हाला ही सिबॅसियस ग्लँड बघायला मिळेल. पण त्याला जे नाव आहे ते सिरुमिनस आहे, कारण की सिरुमिन नावाचं स्ट्रक्चर ते काय करतात, इलिमिनेट करतात. ओके, आता ह्युमनमध्ये तुम्हाला सिबॅसियस ग्लँड प्रत्येक हेअरच्या तुम्हाला रूट रिजनला 100% अशी ही डायग्राम ही तुम्ही ह्युमनला कन्सिडर केला तरी काय हरकत नाही. तर हे आहे सिबॅसियस ग्लँड. त्यानंतर नाही सेंट ग्लँड. दे आर मॉडिफाईड सिबॅसियस ग्लँड. देअर ओडर हेल्प्स टू अट्रॅक्ट द अपोजिट सेक्स, प्रेझेंट बिटवीन टो ऑफ द फीट एक्सेट्रा. सेंट ग्लँड बरेच तुम्हाला गाई, म्हशी, शेळी, बकरी जर तुमचा आजूबाजू त्यांच्या झुंडच्या आजूबाजून गेला तर टिपिकल त्यांना एक वास येतो, बरोबर आहे. तर हा वास हा कशाचा आहे, तर त्या सेंट ग्लँडचा आहे. लक्षात घ्या, त्या सेंट ग्लँडमुळे तुम्हाला बकरीच्या स्किनला एक टिपिकल पद्धतीचं स्मेलिंग बघायला मिळेल. ॲक्च्युली हे स्मेलिंग त्यांचं इंडिकेशन आहे की तुमच्या आजूबाजूला कुठला ॲनिमल आहे, म्हणजे बकरी आहे की काय आहे. आणि अशा पद्धतीच्या स्मेलिंगमुळंच ॲनिमल अपोजिट सेक्सला आयडेंटिफाय करतात की आपल्याबरोबरचा पार्टनर कुठं आहे हे त्यांना ओळखायला मदत होते. तर बऱ्याच ॲनिमल्समध्ये त्याचं जी रिजन आहे ती वेगवेगळी असते. एक्झाम्पल जर गोट, रायनो आणि हॉर्स बघायला गेला तर त्याच्या पायांच्या बोटाच्या मध्ये तुम्हाला सेंट ग्लँड बघायला मिळेल. अशा प्रत्येक ॲनिमल्समध्ये तुम्हाला जे जे मॅमल्स आहेत त्यामध्ये सेंट ग्लँडची पोझिशन वेगवेगळी बघायला मिळेल. त्यानंतर लास्ट आहे मॅमरी ग्लँड. मॅमरी ग्लँड स्ट्रक्चरवरून लक्षात येईल की मिल्क सिक्रेट करते. कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅमल्स, आपण जे ह्युमन बिंग आहोत किंवा जे काही मॅमल्स आहेत त्या मॅमल्सचं टिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे मॅमरी ग्लँड, म्हणून त्याला नाव मॅमल्स असं दिले. कंपाऊंड ट्युब्युलर ग्लँड प्रोड्युसेस मिल्क. ह्याच्यापासून काय होतं, मिल्क इजेक्ट होते. ठीक आहे. ड्युरिंग लॅक्टेशन पिरियड फीडिंग टू द यंग वन्स टेक्स प्लेस. जे काही यंग वन्स हे ॲनिमल तयार करतात किंवा हे प्रोड्यूस करतात तर त्या यंग वन्सना सुरुवातीला फीडिंग करण्यासाठी मॅमरी ग्लँडवरती अवलंबून राहावं लागतं. आणि ह्या मॅमरी ग्लँडपासून काय सिक्रेट होते, तर मिल्क इजेक्ट होते. ओके, युजली दे ऑकर ओनली इन फिमेल्स बट ॲनिमल्स लाईक अ मोनोट्रिमेट्स प्रेझेंट इन अ मेल ऑल्सो. काही ॲनिमल्स आहेत की त्यांच्या मेलमध्ये सुद्धा ते प्रेझेंट असतात, पण काही म्हणजे काही ॲनिमल्समध्ये मेलमध्ये ते दिसतच नाहीत. पण ॲक्टिव्ह ॲक्च्युली हे फिमेलमध्येच असतात. इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये तुम्हाला काही ॲनिमल्सच्या मेलमध्ये सुद्धा बघायला मिळेल. ओके स्टुडंट, आता आपण जस्टच माझ्या मते हे सॉफ्ट डेरिव्हेटिव्हमध्ये येतं.
तुम्हाला असं मी बेसिक असं क्लासिफिकेशन माझ्यामध्ये दिलेलं नाही आहे की हार्ड आणि सॉफ्ट. तर सॉफ्ट डेरिव्हेटिव्हमध्ये जे येतं ते ग्लँड्स येतात आणि हार्ड डेरिव्हेटिव्हमध्ये स्केल, स्कूट हा प्रकार येतो. तर आता आपण जे घेतलेलं आहे ते सॉफ्ट डेरिव्हेटिव्ह मधलं आहे, लक्षात घ्या. ॲक्च्युली याला नाव इपिडर्मल डेरिव्हेटिव्ह्ज, डर्मल डेरिव्हेटिव्ह्ज काही म्हणा, म्हणजे जे बॉडीच्या वरच्या बाजूला आहे, इपिडर्मिस रिजनमध्ये आहे त्याला इपिडर्मल डेरिव्हेटिव्ह्ज म्हणायचं आणि जे डर्मिस रिजनला आहे त्याला आपण डर्मल डेरिव्हेटिव्ह्ज म्हणतो. आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे ह्या ग्लँड्स आहेत. ॲक्च्युली या ग्लँड्सनं जर तुम्ही सगळं क्लासिफिकेशन वेगळं करायला गेलात तर ते सॉफ्ट डेरिव्हेटिव्ह्जच्या अंडर येतात. ओके, परीक्षेला जर तुम्हाला सॉफ्ट डेरिव्हेटिव्ह्ज असं आलं तर तुम्ही परीक्षेत ह्या सगळ्या ग्लँड्स लिहिणार आहात विथ डायग्राम. त्यामुळे मी नंतर नोट्स दिल्यानंतर तुम्ही ते सगळं लिहून काढायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे. व्हिडिओ बघितल्यानंतरनं रिप्लाय द्यायचा आहे मला आणि काय जर क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते विचारणार आहात. ओके, थँक्यू स्टुडंट.